नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे. काही टिप्स फॉर द सक्सेस देतो तुम्हाला. फिटनेस ओके, कधीही इग्नोर करू नका. व्यायाम नंबर 1 सवय, चांगली सवय. सकाळी उठल्या पहिल्यांदा व्यायाम करा ओके. आणि तुमची तब्येत चांगली राखा. तब्येत चांगली असेल तर बाकी सगळं चांगलं होईल तुमचं ओके. कंट्रोल युअर अटेन्शन ऑन अननेसेसरी थिंग्स. टाईम इज मनी. उगीच फालतूच्या यूट्यूब बघू नका. हा चॅनल बघत राहा. विच विल मेक यू वेल्दी ॲज वेल ॲज हेल्दी. मधलं मी तुम्हाला हेल्थ टिप्स पण देतच असतो. या पुट युअरसेल्फ फर्स्ट ओके. तुम्ही स्वतःला प्रायोरिटी दिलीच पाहिजे ओके. तुमची हाय पे ऑफ ॲक्टिव्हिटी काय तुम्हाला कळलं पाहिजे. हाय पे ऑफ ॲक्टिव्हिटी तुमची काय, तर पहिल्यांदा शिक्षण, चांगले वागणे ओके. त्यानंतर चांगले पैसे कमवणे, आजूबाजूला बघून कोण काय चांगलं करते संगत चांगली ठेवणे ओके. स्वतःला फिट ठेवणे. आणि टाईम इज मनी. त्यामुळे टाईम उगीचच्या उगीच वायफळ ह्याच्यामध्ये घालू नका. गप्पा गोष्टींमध्ये, चांगल्या गप्पा गोष्टींमध्ये तुम्ही टाईम घालवू शकता ओके. अर्न, सेव्ह अँड इन्व्हेस्ट हे तर तुम्हाला मी सांगतो या चॅनलमधनं ओके. क्रेझी उगीच होऊ नका कुठल्याही गोष्टीसाठी. आणि वेड्यासारखे तासन तास टी व्ही बघत बसला आहे, कुठली मॅच बघत बसला आहे, अजिबात करू नका ओके. डोंट क्लॅप फॉर अदर्स, क्लॅप फॉर युअरसेल्फ फर्स्ट ओके. अवॉइड चिप्स आणि ऑल जस्ट जंक फूड ओके. तुम्हाला सांगून थकलो आहे मी आता की जंक फूड खाऊ नका, जंक शेअर्स पण घेऊ नका. चेज हार्ड थिंग्स. कष्ट करायची तुमची तयारी पाहिजे. कष्ट नसले तर तुम्हाला काहीच होणार नाही तुमच्या लाईफमध्ये. माझे वडील नाही म्हणायचे कष्ट आधी करायचे, यंग एजमध्ये करायचे, शिक्षणाच्या वेळेला करायचे का पहिल्या जॉबला करायचे का नंतर म्हातारपणात करायचे, हे तुमचं तुम्ही ठरवायचं ओके. त्यामुळे कष्ट तुम्हाला करावेच लागणार. कुठल्याही फेजला किंवा कुठल्या तरी एका फेजला तर करावेच लागणार. ते तुम्ही ठरवायचं आहे कधी करायचे ते ओके. बी पॅशनेट अबाउट व्हॉट यू डू ओके. तुम्ही काही करत असाल, बी पॅशनेट अबाउट इट. तुम्हाला त्याची काय म्हणायचं, चटक लागली पाहिजे की मी हे करणारच. शेअर मार्केटची चटक लावून घेऊ नका. पण तुम्ही जो जॉब करताय त्याच्यामध्ये तुम्ही अधिकाधिक शिका, प्रमोशन्स मिळवा, चांगली सॅलरी मिळवा ओके. चांगलं काय म्हणायचं स्टेटस मिळवा. आणि पॅरलली तुमचं स्टॉक मार्केटमध्ये तुमचं वाढ होणारच आहे ओके. स्टॉक मार्केट इज सेकंडरी. इट बिकम्स प्रायमरी ओनली ॲट द एज ऑफ 50 वेन यू फील लाईक नॉट डुईंग अ जॉब अँड यू वॉन्ट टू रिटायर काइंड ऑफ थिंग ओके. स्वतःला कधीही तुम्ही म्हणू नका की मी चुकलो नाही म्हणून. जेव्हा काही फेल्युअर होतं ते स्वतःकडेच तुम्ही उंगली दाखवली पाहिजे ओके. आपण नेहमी दुसऱ्याला त्यांनी माझं असं केलं, त्यांनी माझं तसं केलं, दुसऱ्यावर दोषारोपण अजिबात करू नका ओके. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तूच काहीतरी रॉंग केलंस त्याच्यामुळे तुझा असाचा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे तुम्ही दुसऱ्याला अजिबात दोष देऊ नका. आणि तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ही जी म्हण आहे ती तुम्हालाही लागू होते. तुम्ही स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करा आणि मगच तुम्हाला ऑटोमॅटिकली सक्सेस मिळेल ओके. आणि तुमच्या इटिंग हॅबिट्स चांगले पाहिजेत. खाओ पिओ मजा करो ओके. जास्त स्ट्रेस घ्यायचा नाही. स्ट्रेस टेक केअर अँड डोंट केअर ही तुम्हाला म्हण माहिती असेल की टेक केअर ऑफ युअर सेल्फ नाव, काय जे परिणाम होतील ते डोंट केअर अबाउट इट ओके. असं आहे ते. सो दिस इज व्हॉट इज जीवनाचा मंत्र आहेत. काही फ्यू मंत्रच तुम्हाला सांगितले. बघा तुम्हाला पटतं काय आणि त्याच्यावर आचरणात आणू शकता ओके. थँक्यू सो मच.